माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिर मागील डॉक्टर साईल यांच्या घरात पाणी शिरलं। यामुळे 81 वर्षांचे वृद्ध चंद्रकांत आकेरकर घरात अडकून पडले। याची माहिती कोकण 7 लाईव्हनं नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसलेंना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावलं। पाहूया। पाणी आता जाऊ घालणार नाही काय करतोस? आज कोणत्याही कामात येऊ नये काही एक नाही आणि प्रत्येक वेळेस पस्ताचा विचारू नको। तुझा काय करतो ना सांग। हा बघ काय तर मला फोन नजर करू नको तुझ्या आम्ही कंटाळलोच आहे। संपूर्ण पाणी एका खोलीत येत होतं आतल्या खोलीत, आता बाहेरच्याही खोलीत येतं। म्हणजे दोन्ही खोल्या पूर्णपणे पाण्याखाली। आता तुम्ही या ठिकाणी बघितलं असाल तर तुम्हाला कळेल, तुम्हाला सांगितलं त्यांनी। म्हणजे आता 81 वर्षाचा म्हातारा मी आजारपणासाठी इथे राहतो आणि म्युन्सिपाल्टीवाले येतात आणि बघतात, टोक करतात आणि जातात तुमचे लोक। आता काय करायचं मला सांगा। मी तुमच्या ह्या ना तुमच्या कोणाच्या आमच्या तिथे आदिवलीकर म्हणून आहेत, त्यांनाही सांगायला ते इथे नाहीतच आहेत। हा बघा बघा इतकं पाणी भरलेलं आहे, गुडघ्यावर जाता येत नाही। एकदा पाणी भरलं की मला तास जाताच येणार नाही बाहेर कुठे। म्हणजे मी आजारी झालं डॉक्टरकडे जायचं तर मी अडकलो आतमध्ये, जायची वाटच नाही, अशी परिस्थिती आहे। ह्याच्यावर आम्ही लक्ष देऊ आता इमिडिएटली काहीतरी करू। म्हणजे आज भरत नाही, 15-20 दिवस झाले ना। आता ह्या पावसात जितक्या वेळा पाऊस पडणार तितक्या वेळ भरणार, इतक्या वेळ मी आत अडकणार। बघा काय कळणार नाही सुद्धा लोकांना सुद्धा मी आहे की जिवंत की नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। आपण काळजी घेऊ नका, आम्ही बघून घेते आताच बघू। हा बघा जरा हे पाणी म्हणजे आताच नाही, उन्हाळ्यात पाऊस पडला त्यावेळी सुद्धा पाणी भरायचं, पण घरात कमी यायचं। आता पावसाळा सुरू झाला रेग्युलर, ते आता हे 4दा पाऊस मोठा पडला की 4दा, 8दा पडला तर 8दा, प्रत्येक वेळी पाणी भरतो। ह्या खोलीत भरत होतं, आता तिकडच्या बाहेरच्या खोलीत भरतो आणि इतक्या त्रास होतो। माझं वय आता 81 वर्ष आहे। हा थंड पाण्यात आता मी कसं राहणार आणि काय करणार, काही सांगितलं कोणीच लक्ष देत नाही। म्युन्सिपाल्टीवाले संपूर्ण साफ केलं, ते करतात, ढमसं जातात। सांगितलं त्यांना, म्हटलं त्याला म्हटलं उपाय सांगतो मी, जेसीबी आणून खडून काढा आणि म्हटलं पाईप घाल, नाही म्हटलं पाण्याचे पाईप आहे तिथे, ते करता येणार नाही। म्हटलं 3 माणसं आणून तुम्ही कामं करणार, एवढे मोठं पाणी नरेंद्र डोंगरापासून पाणी येतं इथे। ते नरेंद्र डोंगराचं पाणी परस्पर घालावं पाहिजे, ते संपूर्ण नरेंद्र डोंगर वरचा तो माठेवाडा ते सगळ्यांचं पाणी येतं। हे काय माझी घाण नाही आहे इथे, वरची सगळी घाण आहे ते इथे। कसं जगायचं आधी किती आता ह्या घटनेला जवळजवळ 15-20 दिवस झाले। एक येतो, दुसरा येतो, दुसरा येतो, तिसरा, प्रत्येक जण आपापले काय ते सांगतात, कोणीही काही करत नाही। आता तुम्ही प्रत्यक्ष पाहा काय पाणी किती भरलंय ते सुद्धा पाणी यायचं, पण ते कसं कमी प्रमाणात होतं। आता ते काय चोकअप झालंय म्हणतात, पण ते चोकअप कुठं झालंय काय केलं, ते सुरुवातीला जर असं त्यांनी साफ केलं तितक्या पाणी जाताना दिसलं, पण केव्हा पाऊस नसताना। पाऊस झाला की पाणी आवरत नाही, म्हणजे कुठेतरी मध्ये काय ती चोकअप आहे। जर तुम्हाला जेसीबी आणून फोडता येत नाही, पाण्याचे पाईप आहेत, तर दुसरी काहीतरी विलाज करा ना, काहीतरी करा। आपल्या म्युन्सिपाल्टीकडे काय पैसा नाही का, घरपट्टी घेता तुम्ही, शिक्षण कर घेता, कचरा कर घेता, सगळं काय केलं घेता, मग असं का होत करतं? यंदाच जास्त झालंय। माझं नाव चंद्रकांत गंगाधर आकेरकर, मी रिटायर्ड शिक्षक आहे। माझी तब्येत बरी नसते म्हणून मी सावंतवाडीला राहतो, डॉक्टरकडे जावं लागतं वारंवार म्हणून। सगळे त्यांचे कोण कोण जे येतात ते म्हापशेक आणि कोण कोण, आणि ते नावं सगळ्यांची माहिती नाही। फक्त आम्ही आता आदिवलीकरांना मतं दिलं आम्ही कालच्या ह्याच्यात, आदिवलीकर इथे पत्ता घालतात, ते कुठे फिरायला गेले म्हणून सांगतात। आता ते त्यांचं काय आहे ते त्यांचं राजकारण त्यांना माहिती, पण जनतेकडे लक्ष द्यायला नको। अशा अंबारी कसं ह्या एकाच घरातच पाणी भरतं, आजूबाजूच्या घरातल्या कोणाच्या घरात जात नाही, त्यामुळे कोण तक्रार करायला येत नाही। म्हणजे आमचेच लोक असून सुद्धा आमचे एकत्र होत नाहीत। जर 4 घरं असते, 4 घरात ते बांधणार, मग सगळे नसले असते।
तो कोण असं राहतो मास्तर रिटायर बसा ना तिकडे मला ना भेटा ना. सावंतवाडी शहरात हा प्रकार घडलेला आपण पाहतोय. माझ्या मागे आकेरकर सर दिसत आहेत, जे 80 वर्षाचे वृद्ध आहेत आणि त्यांच्या घरात हे पूर्णपणे पाणी आलंय. मोरी तुंबल्यामुळं ही घटना घडल्याचं पाहायला मिळतं आणि मी प्रत्यक्ष त्यांच्या घरात आलोय. गुडघाभर पाण्यातनं त्यांच्या घरात येण्यासाठी यावं लागतं. घरात सुद्धा असलेलं पाणी तुम्ही पाहिलं. पाय लावणं म्हणजे इथनं जाणं पण खूप मुश्किल झालंय आणि मोठा पाऊस पडल्यानंतर इथनं बाहेर कसं जायचं हा सवाल इथे उपस्थित होतोय. ही मी तुम्हाला दृश्य दाखवतो ह्या सगळ्या पाण्याची, तर तुम्ही ते पाहू शकत असाल. तर एवढं पाणी म्हणजे गुडघाभर पाणी हे इथे पाहायला मिळतंय आणि यातनं वाट कशी काढायची, इथनं बाहेर कसं जायचं हा प्रश्न त्या 80 वर्षाच्या वयोवृद्धासमोर उपस्थित राहिला. आत्ताच नुकतंच नगराध्यक्षांबरोबर त्यांचं आम्ही बोलणं करून दिलं. त्या सुद्धा काही वेळा तिथे येत आहेत. ह्या प्रत्यक्ष संपूर्ण घटनेची पाहणी करण्यासाठी येत आहेत. जे श्रीराम साहिल म्हणून डॉक्टर आहेत त्यांचं हे घर आहे आणि तिथे हे संबंधित जे शिक्षक आहेत ते राहत आहेत. आजारपणामुळे ते या ठिकाणी राहताना आपल्याला पाहायला मिळतात. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहत असाल तर हा नाला पूर्णपणे तुंबलेला आहे. पाणी पुढे जायला वाट नाही आणि हा सगळा आत्मेश्वर मंदिरच्या मागचा हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे मागच्या बाजूचा तुम्ही पाहत आहे. तो ह्या मोठ्या पावसामध्ये मगाशी पूर्ण तुंबलेला होता, पाणी जायला वाट नव्हती. जर हा पूर्ण गटार ह्या ठिकाणी पाहिला तर अजूनही हे पाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. संपूर्ण जे मगाशी आपण ज्या घरात गेलो हेच कुटुंब आहे आणि आकेरकर सर त्या घरामध्ये राहतात. ही परिस्थिती जर पाहिली तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ही जी मोरी आहे ह्या मोरीमध्ये ब्लॉकेज झालेले आहेत आणि त्यामुळे हे पाणी जे आहे ते संबंधितांच्या घरात जात आहे आणि त्यांना पाण्यात राहायची वेळ अक्षरशः त्यांच्यावर आलेली आहे. संस्थानकालीन सावंतवाडीची नाली आहे ही इथनं मोरी आहे आणि हा नाला जवळपास संस्थांपासून आहे. मात्र मुख्य कारण जर बघितलं तर 57 कोटीची जी नळपाणी योजना आहे त्याच्या ठेकेदारांनी केलेलं हे काम इथे आपल्याला पाहायला मिळतं आणि ते काम करत असताना हा नाला इथे कुठेतरी बुजल्याचं जे तज्ज्ञ आहेत किंवा इतकी वर्ष जे नाला सफाईचं काम करतात इथे राहत आहेत त्यांचंही म्हणणं आहे की त्यावेळी तो नाला ही संस्थानकारी मोरी बुजल्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे आज पाणी जायला वाट नाही आणि त्यांच्या घरात पाणी आलेलं आहे, रस्त्यावर पाणी येत आहे. संबंधित ज्या योजनेचे ठेकेदार आहेत त्यांच्या कार्यालयात सुद्धा आम्ही मगाशी गेलो, मात्र ठेकेदार इथं नसल्याचं समजलं. त्यामुळे ही सगळीच एकंदरीत परिस्थिती बघता मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा या निमित्तानं फोन केला, मात्र मुख्याधिकाऱ्यांचा फोन बिझी आहे. मीटिंगमध्ये असल्याचा मेसेज त्यांच्याकडनं सांगितला गेला आणि त्यानंतर थेट नगराध्यक्षांना फोन आम्ही करून संबंधित जे आकेरकर सर आहेत त्यांच्याकडे दिला आणि थोड्याच वेळात नगराध्यक्षांनी सुद्धा या पॉईंटवर येऊन या परिस्थितीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं आणि लगेचच तातडीनं निर्णय या ठिकाणी घेतला जाईल असं सांगितलं. एकंदरीतच बघितलं तर प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आणि ठेकेदाराच्या चुकीच्या पद्धतीच्या कामामुळे आज एका नागरिकाला, एका 80 वर्षाच्या नागरिकाला घरात अडकून पडावं लागलं. एखादा तरुण सुद्धा 2 पायांनी चालत घरात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय त्याच्यामुळे निश्चितच या मुख्याधिकाऱ्यांचं, या नगर परिषद प्रशासनाचं करायचं काय, नागरिकांनी घरातच राहून अशा पाण्यात राहून मरायचं का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला पाहायला मिळतोय.
आमचे दोन्ही नगरसेवक आरोग्य सभापती सुजितजी पण आहे, दुलारी मॅडम पण आहे, आमची पूर्ण टीम आहे, आरोग्य डिपार्टमेंट आहे, पाणी पुरवठा टीम आहे. आम्ही तेच चौकशी करत आहे की ब्लॉकअप कसं झालं आणि काय मुळे झाला. आणि आताच आम्ही पाणीचं पूर्ण सक्शन करून घेणार आहे, कारण आम्हाला बघून खूप वाईट वाटलं की ते आपले ज्येष्ठ नागरिक घरी आले. तर आम्ही ह्याच्यावर लक्ष देऊया आणि लवकरात लवकर सोल्युशन काढूया. मध्यंतरीच्या वेळी जे पाणी विभागाचं काम चालू होतं त्यावेळी इथे काम झाल्यामुळे ती जी वर्षानुवर्ष इथून जी आमची पाईपलाईन होती पाण्याची जाणारी ती कुठेतरी चोकअप झाली काम करताना. त्याच्यामुळे त्यांच्यानी जी माती ओढून गेले तेव्हा आपल्याला समजलं नाही. आता जेव्हा पाणी इथे साचलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की पाईपलाईन कुठेतरी चोकअप झालेली आहे. आता बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि तुम्हाला पाणी पुरवठा विभाग हे तिन्ही विभागातील माणसं इथे आलेली आहेत. आजच्या दिवसात आम्ही ते लवकरात लवकर पाणी जाण्यासाठी मार्ग करून जास्तीत जास्त इथे कॉन्क्रीट वगैरे करून करत होतो तसं आम्ही लोकांना त्रास होणार नाही. आणि रस्ता मेन तिट्यावर हा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे वाहतुकीसुद्धा अडथळा होईल. लवकरात लवकर आम्ही ती सगळं काम करून पूर्णपणे ती वाहतूक अडचण होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. माझ्या वयाचा विचार करून तुम्ही आता एवढे सगळे आलात आधी आभारी. फक्त काय असेल ते जरा लवकरात लवकर करा एवढीच माझी विनंती. आणि काय सांगणार अडचणी सगळ्या आहेत. तुम्ही आहे तुझे तुमची अडचण तीच माझी अडचण. इथे मी नागरिकच आहे इथला. इथेच माझा जन्म झाला आहे राणी जानकीबाई सुतिका ग्रामामध्ये. आणि इथेच मी शिक्षण वगैरे इथेच झालं. आणि रिटायर होऊन आता मला 80 वर्षे पूर्ण झाली, 81 वर्ष झाली. फक्त औषध उपचारासाठी मी इथे राहतो. एवढं फक्त एवढं करा. धन्यवाद. खरोखरच म्हणजे आतापर्यंत बरेच लोक येऊन गेले जातात येतात करतो म्हणून सांगतात. मला त्याच्याही अडचण नाही. मी अमुक म्हणत नाही, पक्ष वगैरे काय बोलत नाही. मी शेवटी जनतेचं कल्याण हवं ही इच्छा. आणि हे काय नॅचरल आहे. ही केव्हा तरी अशी घटना घडते त्याला सगळ्यांनी सामोरं जायला पाहिजे. मलाही अडचण होणार त्याबद्दल काय माझी मी तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही आलात आणि काम तेवढं तरी नेणार ही मला खात्री आहे. त्याबद्दल प्रश्न नाही.